हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला सेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण लॉज सगळे स्टडी केले होते. ओके, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, गे-लुसाक्स लॉ, अहोगॅड्रोज लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू होत्या एसआय युनिटमध्ये, सी जी एस सिस्टीममध्ये, ते आपण स्टडी केलेलं आहे. आता मोलर मास आणि डेन्सिटी ह्यांच्यामध्ये रिलेशन आपण बघितलं आहे. अहोगॅड्रोज लॉमध्ये अहोगॅड्रोज लॉ आपला काय सांगतो, वॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स आहे ना, काय अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ. ओके, बरोबर आहे ना. ओके, मग आता वॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स असलं तर फी इज इक्वल टू के इंटू एन एन रा, बरोबर आहे ना. की आता एन मध्येच आपला फी इज इक्वल टू के इंटू एन, हा के प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आहे. एनमध्ये नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स कसं करतो आपण, मास ऑफ के मास ऑफ गॅस डिवाइड बाय काय असणार आहे, मोलर मास ऑफ गॅस. ओके, आता मग मास ऑफ गॅस कसं दाखवतो आपण, स्मॉल एम ना, मोलर मास आपलं कॅपिटल एम असतं. ही जर व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली ह्या इक्वेशनमध्ये तर व्ही इज इक्वल टू के इंटू काय येणार आहे, एम डिवाइड बाय कॅपिटल एम. ओके, मग आता हा एम ह्या साईडला घेतला तर आपलं काय येणार आहे, एम इज इक्वल टू के इंटू एम डिवाइड बाय पी. असेल का, कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम डिवाइड बाय पी येणार आहे, बरोबर. मग एम बाय पी म्हणजेच काय असणार आहे, आपलं डेन्सिटी ना. मास आपण फॉलोमध्ये डेन्सिटी असणार आहे. त्यामुळे मोलर मास कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे, के इंटू डी असणार आहे. ओके, ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, ओके, मोलर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, बरोबर आहे की नाही. मोलर मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये कंबाईंड गॅस लॉ. ओके, कंबाईंड गॅस लॉ काय सांगतोय बघा. कंबाईंड गॅस लॉ, कंबाईंड गॅस लॉ ऑलरेडी आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. काय आपलं आयडियल गॅस इक्वेशन, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके, काल आपण भेटले पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. त्यामध्ये पी आपलं प्रेशर आहे, पी वॉल्यूम आहे, एन नंबर ऑफ मोल्स आहेत, आर काय आपला गॅस कॉन्स्टंट आहे, ह्याची व्हॅल्यू फिक्स असते. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ती आपलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. ओके, मग आता लक्षात घ्या ह्यामध्ये हा टेम्परेचर इकडे आला, नंबर ऑफ मोल्स आपले फिक्स असतात. आपण सगळे जे गॅस लॉ सांगितले आहेत ते सगळे गॅस लॉ काय म्हणले आपण, फॉर फिक्स्ड मास ऑफ ए गॅस म्हणले. कुठल्याही गॅसचं स्टेटमेंट तुम्ही काढा, फिक्स्ड मास ऑफ ए गॅस, गॅसचं मास आपलं चेंज होत नाही. मास चेंज होत नसेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्ससुद्धा सेम असणार आहे, असेल का. त्यामुळं एन आणि आर हे दोन्ही कॉन्स्टंट असतील. टी ह्या साईडला आला तर काय होणार आहे, डिवाइड होईल ना ह्याला, पी व्ही बाय टी इज इक्वल टू काय येणार आहे, एन आर, बरोबर ना. हे एन आर कॉन्स्टंट आहेत, असेल का. हे कॉन्स्टंट असेल तर पी व्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता मग ह्यानंतर दुसरं बघा, जर तुम्ही दोन डिफरंट गॅस घेतले असतील तर का, दोन डिफरंट गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर डिफरंट असेल तर फर्स्ट गॅसचं प्रेशर P1 असेल, सेकंड गॅसचं व्हॉल्यूम P1 असेल, टेम्परेचर T1 असेल, चल का. आणि सेकंड गॅसचं प्रेशर P2 असेल, व्हॉल्यूम P2 असेल आणि टेम्परेचर T2 असेल. ह्या फॉर्म्युला आपण कंबाईंड गॅस लॉ असं म्हणतो लक्षात, चल का. ह्या फॉर्म्युला काय म्हणते, कंबाईंड गॅस लॉचा फॉर्म्युला ह्याला समजा. ओके, हे सगळे फॉर्म आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज होत आहेत. काल आपण आणखी याच्यामध्ये दुसरे फॉर्मसुद्धा आपण स्टडी केले आहेत, चल का. पी व्ही इज इक्वल टू एन आर टीमध्ये आपण आणखी काय सांगितलं होतं, चल का. पी इज इक्वल टू काय होतं सांगा, पी इज इक्वल टू एन आर टी पाय होतं ना, बरोबर आहे ना. ओके, याच्यामध्ये आणखी काय होतं, एन म्हणजे काय आपला, एन म्हणजे मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ गॅस. ओके, मग मास ऑफ गॅस कशाने दाखवतो आपण, स्मॉल एम. ओके, मोलर मास कॅपिटल एम. ही जर व्हॅल्यू एमची आपण इथं पोटेक केली, एम डिवाइड बाय कॅपिटल एम, तर लक्षात घ्या पी इज इक्वल टू काय येणार आहे, एम डिवाइड बाय कॅपिटल एम इंटू आर टी बाय काय येणार आहे, पी येणार ना. चल का, मग हेच आपलं कसं होणार सांगा, की हेच कसं होणार, की एम आपलं मास ऑफ गॅस आहे, पी व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे. तर मास आपण व्हॉल्यूममध्येच काय असणार, हे मी असं घेतलं एम बाय व्ही, चल का, इंटू इकडं एम असेल. ओके, ह्या साईडला काय असणार आहे, आर टी असणार आहे. ओके ना.
ओके, मग आता मास अपॉन व्हॉल्यूममध्येच काय असणार आहे, डेन्सिटी असेल ना. पी इज इक्वल टू काय असणार आहे, डी आर टी डिवाइड बाय कॅपिटल एम. बरोबर आहे ना. मग एम ह्या साईडला घेतला तर काय येणार आणखी, एम इज इक्वल टू डी आर टी डिवाइड बाय काय येणार आहे, पी. चल का, हे आपले वेगवेगळे फॉर्म मिळतील लक्षात. बरोबर आहे ना. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, हे लक्षात येण्यासाठी ना. ओके, आता ह्यानंतर नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये आता पुढचा आपण लॉ स्टडी करणार आहे, दॅट इज द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. Dalton's law of partial pressure. ओके, तर डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरमध्ये काय असणार आहे बघा. डाल्टन्स या सायंटिस्टनं इनॉर्मस वर्क केले. ओके, गॅसच्या प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी. फक्त डाल्टननं ॲटॉमिक थेरीज प्रपोज केलं नाही, तर डाल्टननं लक्षात घ्या गॅसचं बिहेवियरसुद्धा स्टडी केलं आहे. आता इथं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरमध्ये काय असणार आहे बघा. ह्याच्यामध्ये ज्यावेळी डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर हा प्रपोज करत असताना डाल्टन्स या सायंटिस्टनं काय केलं, 2 किंवा 2पेक्षा जास्त ओके असे गॅस घेतले की ते गॅस कसे पाहिजेत, केमिकली नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत. तर का ओके, आणि त्या नॉन रिॲक्टिव्ह केमिकल गॅसचं प्रेशर कसं असतं ते स्टडी केलेलं आहे. चल का ओके, दिस लॉ स्टडी द ओके, ह्या डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरमध्ये बघा, द प्रेशर ऑफ ओके द प्रेशर ऑफ 2 or more non-reactive gases in mixture. चल का 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅसेसचं असणारं प्रेशर. चल का, ते डाल्टन्स ह्या सायंटिस्टनं स्टडी केलं आहे. एखाद्या गॅसचं मिक्सचर असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅसेसचं मिक्सचर असेल, चल का, त्या गॅसचं प्रेशर ह्या डाल्टन्स ह्या सायंटिस्टनं स्टडी केलेलं लक्षात घ्या. आता 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅस असतील, 2 or more गॅस, की हे दोन्ही गॅस कसे पाहिजेत, केमिकली नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत. चल का, हे गॅस आपले कसे पाहिजेत, केमिकली नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत. आणि नॉन रिॲक्टिव्ह असताना त्यांच्यामधील असणाऱ्या इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर, चल का, इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर लक्षात घ्या. इंडिव्हिज्युअल गॅस, ह्या इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर असणार आहे ते डाल्टन्सच्या सायंटिस्टनं स्टडी केलं आहे. बरोबर आहे का. आपण काय म्हणतो, हा लॉ कशासाठी स्टडी केला आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅसचं मिक्सचर असेल तर त्या गॅसच्या मिक्सचरमध्ये एका सेपरेट गॅसचं टोटल पार्शियल प्रेशर किती आहे, टोटल प्रेशर किती आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. हा लॉ काय सांगतो लक्षात घ्या. बघा, सुरुवातीला पार्शियल प्रेशर कसं म्हणायचं हे आपण सांगूया. बघा इथं पार्शियल प्रेशर काय असणार आहे, द प्रेशर एक्सर्टेड बाय individual gas in the mixture of 2 or more non-reactive gases. ओके, बघा, the pressure exerted by individual gas, the pressure exerted by individual gas in mixture of 2 or more non-reactive gases. 2 or more non-reactive gases. मग आपण काय म्हणतोय, ओके,
ह्यालाच काय म्हणायचं आपण, इज कॉल्ड पार्शल प्रेशर. इज कॉल्ड पार्शल प्रेशर. लक्षात, पार्शल प्रेशरची डेफिनेशन काय बघा आपली, द प्रेशर एक्सर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन मिक्सचर ऑफ 2 or more ओके नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस इज कॉल्ड पार्शल प्रेशर. चल का, 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅसेस कसं पाहिजेत, नॉन रिॲक्टिव्ह पाहिजे. लक्षात घ्या, ते केमिकली कुठलीही रिॲक्शन दाखवले नाही पाहिजेत. म्हणजे तुम्ही एअर घेतले असेल तर एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड असणार आहे, नायट्रोजन गॅस असणार आहे, ऑक्सिजन गॅस असणार आहे. चल का, हे वेगवेगळे गॅसेस प्रेझेंट असणार आहेत. चल का, ती सगळे गॅस एकमेकावर कुठलीही केमिकल रिॲक्शन दाखवत नाहीत. ह्या गॅसेसना काय म्हणायचं, नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस असं म्हणायचं. चल का, ओके, ह्या सगळ्या ओके ह्या सगळ्या गॅसचं प्रेशर असणार आहे. चल का, ओके बघा आपण काय म्हणतो, प्रेशर एक्सर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस. आता आपण इथे घेतले CO2, N2 आणि O2 हे 3 गॅस आहेत. आता हे तिन्ही गॅस कसे आहेत आपले, नॉन रिॲक्टिव्ह आहेत. हे एकमेकावर कुठलीही केमिकल रिॲक्शन ते दाखवत नाहीत. ओके, ह्या 3 गॅसचं मिक्सर आहे. त्यातील आता सेपरेट समजा नायट्रोजन गॅसचं जे प्रेशर असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, की पार्शल प्रेशर असं म्हणणार आहे. कशाला काय म्हणतोय आपण, ओके, एखाद्या नॉन रिॲक्टिव्ह गॅसच्या मिक्सरमधील सिंगल गॅसचं असणारं प्रेशर, इंडिव्हिज्युअल गॅसचं असणारं प्रेशर त्याला आपण काय म्हणणार आहे, पार्शल प्रेशर. चल का, हे लक्षात ठेवा. आता सेपरेट तुम्ही असं जर गॅस घेतले असेल, बघा इथं, ओके, ही टँक आहे, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये फक्त CO आहे. ओके, त्यानंतर ह्यात फक्त N2 आहे, नायट्रोजन गॅस आहे. आता दुसऱ्या टँकमध्ये आपण घेतला आहे, ओके, O2. चल का, ओके, आता ह्या सगळ्यांचं प्रेशर सेपरेट आहे ना, की सगळे आपण एकाच कंटेनरमध्ये टाकले, CO, N2, O2 सगळे एकाच कंटेनरमध्ये घेतले. तर हे सगळ्या गॅसचं मिक्सर झालं ना, की सगळ्या गॅसचं मिक्सर झालं. मग त्यातील एका गॅसचं जे प्रेशर असणार आहे, की सगळे गॅस एकमेकावर प्रेशर एक्सर्ट करणार ना, मग त्यातल्या ह्या 3 गॅसच्या मिक्सरमधील एका गॅसचं असणारं प्रेशर, त्या प्रेशरला काय म्हणायचं, ओके, त्या प्रेशरला काय म्हणणार आपण, पार्शल प्रेशर असं म्हणणार आहे. चल का, 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅस पाहिजेत आणि त्यांचं मिक्सर पाहिजे, आणि ते गॅस कसे पाहिजेत, नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत, केमिकली कुठली रिॲक्शन न दाखवणारे. 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅस त्यांचं मिक्सर पाहिजे. त्या मिक्सरमधील इंडिव्हिज्युअल गॅसचं, एका सेपरेट गॅसचं असणारं प्रेशर त्याला आपण काय म्हणणार आहे, पार्शल प्रेशर असं म्हणणार. लक्षात येते ना, ओके, लक्षात आलं काय, पार्शल प्रेशर. आता मग ह्यानंतर डाल्टन्स लॉ आता आपला काय सांगतोय बघा, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर हा काय बघा, द टोटल पार्शल प्रेशर किंवा द टोटल प्रेशर ऑफ the total pressure in mixture of 2 or the total pressure in mixture of 2 or more non-reactive gases. Okay, the total pressure in mixture of 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of individual gases. The sum of partial pressure of individual gas in the mixture. चल का, हा आपला डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर आहे. हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशरचं स्टेटमेंट लक्षात घ्या. तर पार्शल प्रेशर तुम्हाला आता माहीत झालं आहे. पार्शल प्रेशर कसं असणार आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅस पाहिजेत, ती दोन्ही गॅस 2 किंवा 2पेक्षा जास्त गॅसचं मिक्सर पाहिजे, आणि हे गॅस कसे पाहिजेत, केमिकली नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत. ओके, आणि मग त्या मिक्सरमधील एका सेपरेट गॅसचं किंवा एखाद्या सिंगल गॅसचं असणारं प्रेशर त्याला आपण काय म्हणणार आहे,
पार्शियल प्रेशर असं म्हणणार आहे, बरोबर आहे ना. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय सांगतोय, द टोटल प्रेशर इन मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of individual gas in the mixture, बरोबर. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅसच्या मिक्सरमधलं असणारं टोटल प्रेशर हे काय असणार आहे, त्यामधील प्रत्येक इंडिव्हिज्युअल गॅसच्या पार्शियल प्रेशरची सम असणार आहे. लक्षात का. इथं आपण काय सांगतोय बघा, एक्झाम्पल आपण घेऊया. N2 गॅस असेल, O2 गॅस असेल, त्यानंतर आपला न्यूऑन गॅस असेल, चाल का. आता हे 3 गॅसचं मिक्सर आहे, चाल का. ह्या 3 गॅसचं मिक्सर आहे. हे तिन्ही गॅस कसे आहेत आपले, नॉन रिॲक्टिव्ह आहेत, चाल का, नॉन रिॲक्टिव्ह आहेत. मग ह्यामधील सगळ्या गॅसचं टोटल प्रेशर म्हणजे काय असणार आहे, पी टोटल. हे पी टोटल कसं असणार आहे, टोटल पार्शियल प्रेशर ह्या 3 गॅसच्या मिक्सरमधील की सगळ्या गॅसचं एकत्रित प्रेशर म्हणजेच पी टोटल, चल का, टोटल प्रेशर हे काय असणार आहे, ह्या प्रत्येक गॅसचं असणाऱ्या पार्शियल प्रेशरची सम असणार आहे, चल का. ह्या प्रत्येक गॅसच्या पार्शियल प्रेशरची सम असणार आहे. नायट्रोजनचं पार्शियल प्रेशर, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर, निऑनचं पार्शियल प्रेशर, ह्या 3 गॅसच्या पार्शियल प्रेशरची सम म्हणजेच काय असणार आहे, टोटल प्रेशर ऑफ दी गॅस मिक्सर असणार आहे. लक्षात का. आता मग लक्षात घ्या, ह्या स्टेटमेंटवरून आपण काय सांगू शकतो बघा ह्याच्यामध्ये, की हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचं स्टेटमेंट आहे. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅसच्या मिक्सरचं टोटल प्रेशर म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या इंडिव्हिज्युअल गॅसच्या पार्शियल प्रेशरची सम असणार आहे, बरोबर. आता हे आपण कसं लिहिणार बघा. ओके, पी टोटल, चल का, हे कसं असणार आहे बघा, पी टोटल टोटल प्रेशर, चल का. हे काय असणार आहे, P1 + P2 + P3, चल का, डायरेक्ट किती असेल ना. ओके, अनेक गॅस असतील लक्षात घ्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हटलंय, किती असतील लक्षात घ्या. किती गॅसचं मिक्सर पाहिजे, परंतु त्यातले सगळे गॅस कसे पाहिजेत, नॉन रिॲक्टिव्ह पाहिजे, लक्षात घ्या. त्यातील एखाद्या इंडिव्हिज्युअल गॅसचं, सिंगल गॅसचं पार्शियल प्रेशर ह्यांची सम म्हणजेच टोटल पार्शियल प्रेशर असणार आहे. बघा इथं P1 + P2 + P3 डायरेक्ट. आता हा P1 म्हणजे काय असणार आहे, पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस. P1 म्हणजे एका गॅसचं पार्शियल प्रेशर, P2 म्हणजे सेकंड गॅसचं पार्शियल प्रेशर, P3 म्हणजे थर्ड गॅसचं पार्शियल प्रेशर असणार आहे. ओके, आता लक्षात घ्या, तुम्हाला आता ऑलरेडी आयडियल गॅस इक्वेशन माहीत आहे. काय आपलं आयडियल गॅस इक्वेशन सांगा, आयडियल गॅस इक्वेशन काय आपलं सांगा. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन काय आहे सांगा रे. आयडियल गॅस इक्वेशन PV = काय आपलं NRT आहे ना. चल का, आयडियल गॅस इक्वेशन आपलं PV = NRT, बरोबर ना. PV = NRT. आता लक्षात घ्या, ह्याच्यावरून आपण काय करणार बघा, PV = NRT असेल तर. ओके, बघा इथं आता मी काय करतो बघा, आता फॉलोम ह्या साईडला गेला तर P = काय येणार बघा, NRT/V असणार आहे, चल का. ओके, P ह्या साईडला गेला डिवाइड होणार ना, P = NRT/V. आता P टोटल = P1 + P2 + P3 हे सगळ्या इंडिव्हिज्युअल गॅसच्या पार्शियल प्रेशरची सम आहे, लक्षात घ्या. ही कधी असणार आहे, ॲट कॉन्स्टंट फॉलोम अँड टेम्परेचर. फॉलोम आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असणार, लक्षात का, ही कंडिशन असणार आहे. ओके, आता बघा, आता आयडियल गॅस इक्वेशन PV = NRT, P = NRT/V, चल का. आता हे ह्यातलं पार्शियल प्रेशर जे असतं, पार्शियल प्रेशर मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड असतं. बघा इथं PV = NRT, P = NRT/V. तर ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, हीच व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली, Pची व्हॅल्यू. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये P = NRT/V जर येत असेल आणि इथं आपलं कॉन्स्टंट काय, फॉलोम आणि टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे, चल का. फॉलोम आणि टेम्परेचर आपलं कॉन्स्टंट आहे. मग त्यासाठी कसं इक्वेशन आपल्याला इथं आहे ना सांगा. ओके, हे कसं आहे ना, तर N मध्ये नंबर ऑफ मोल्स आहे ना, R मध्ये काय आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू फिक्स आहे. टी आपण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर फॉलोमसुद्धा कॉन्स्टंट आहे, त्यामुळं RT/V कसं येणार आहे, कॉन्स्टंट येणार ना ह्यातला, RT/V कॉन्स्टंट येणार आहे. लक्षात येईल का, R तर गॅस कॉन्स्टंट आहे ना,
ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे. आपण इथं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरमध्ये काय असतं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. तर का म्हणजे इथला टी आणि पी कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे इथं काय राहील सांगा, फक्त याच्यामध्ये एन पी इज इक्वल टू एनच राहणार ना, हे दोन्ही व्हेरिएबल असणार आहेत. आर टी बाय पी कॉन्स्टंट असणार ना इथला. चल का मग आता इक्वेशन फर्स्टला आपण कसं लिहिणार बघा ह्याच्यामध्ये. म्हणजे आता पहिल्या गॅसचं पार्शियल प्रेशर काढायचं असेल, पहिल्या गॅसचं इंडिव्हिज्युअल पार्शियल प्रेशर ते कसं असणार आहे, P1 घेतलं ना आपण, P1 इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्सचे N1. चल का P इज इक्वल टू NRT बाय V, की फर्स्ट गॅसचं पार्शियल प्रेशर P1, नंबर ऑफ मोल्स N1, RT बाय V हा कसा आहे आपला कॉन्स्टंट आहे ना. चल का की RT बाय V आपलं कॉन्स्टंटच आहे, की लक्षात दे ना. तसंच तुम्ही घ्या P2 इज इक्वल टू काय येणार आहे, N2 इंटू RT बाय P. चल का तशाच पद्धतीने P3 इज इक्वल टू काय येणार आहे, N3 इंटू RT बाय P. बरोबर आहे ना. काय शकतील मग ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही इथं पुटअप केल्या ह्या इक्वेशनमध्ये, तर कसं येईल सांगा रे बघा कसं येणार, की P टोटल इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू आहेत P1 P2 P3चा इथं आपण पुटअप करणार आहे. त्यावेळी कसं मिळेल सांगा, P टोटल इज इक्वल टू काय होणार, P टोटल P1ची व्हॅल्यू पुटअप करा काय येणार आहे, N1 RT बाय V. बरोबर ना, N1 RT बाय V प्लस P2 काय आपला N2 RT बाय P. चल का N2 RT बाय P. बरोबर ना. त्यानंतर प्लस P3ची व्हॅल्यू किती आहे, N3 RT बाय V. चल का N3 RT बाय P. आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय येते बघा, परत आता RT बाय V सगळ्यांच्यात कॉमन आलं ना. आता त्यामुळे आपण कसं लिहिणार सांगा, RT बाय V इंटू काय येणार सांगा, N1 प्लस N2 प्लस N3. चल का हे असं डॅश डॅश पुढं असताना लक्षात घ्या इथं. ओके ओके चल का ही अनेक असतील ना ह्याच्यामध्ये. ओके हे आपलं P टोटल इज इक्वल टू RT बाय V N1 प्लस N2 प्लस N3. ओके डॅश डॅश येणार. ओके आता ह्यानंतर N म्हणजे आपले नंबर ऑफ मोल्स आहेत लक्षात घ्या. तर परत आपण काय करतोय बघा ह्यासाठी आता दुसरं मोल फ्रॅक्शन आपलं काय असतं, काय मोल फ्रॅक्शन आपलं अनॅलिटिकल केमिस्ट्रीमध्ये ही टर्म आहे बघा. याच्यामध्ये मोल फ्रॅक्शनमध्ये काय असणार आहे, एखाद्या गॅसच्या मिक्सरमधील सिंगल गॅसचे नंबर ऑफ मोल्स. ओके सिंगल गॅसचे नंबर ऑफ मोल्स आणि टोटल मिक्सरमधल्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स ह्यांची कम्पॅरिझन असते. चल का मोल फ्रॅक्शन आता इथं मी सांगतोय मोल फ्रॅक्शन काय असणार, इट इज द रेशो असतो. ओके इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑल दी कंपोनंट्स. ओके प्रेझेंट इन गॅसमध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या कंपोनंटचे टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके तुम्हाला आता समजा ह्या पहिल्या गॅसचं नंबर ऑफ मोल्स काढायचं आहेत, तर ह्याचे नंबर ऑफ मोल्स N1 असणार आहेत आणि मग टोटल नंबर ऑफ मोल्स आपले कुठले असणार आहेत, N1 N2 N3 असणार खाली. की 3 गॅससाठी आपण इथे घेतले ना, 3 गॅसचे नंबर ऑफ मोल्स N1 N2 N3. समजा तुम्हाला मोल फ्रॅक्शन आता इथं पहिल्या गॅसचं काढायचं आहे, तर इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ फर्स्ट गॅसचे नंबर ऑफ मोल्स N1 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स सगळ्यांचे येणार N1 प्लस N2 प्लस N3. तुम्हाला समजा सेकंड गॅसचं नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, तर हे कसं येणार, N2 डिवाइड बाय होणार N1 प्लस N2 प्लस N3. किंवा थर्ड गॅसचं काढायचं असेल तर N3 डिवाइड बाय N1 प्लस N2 प्लस N3. चल का म्हणजे मोल फ्रॅक्शन हे आपलं काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉम्पोनंट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल दी कंपोनंट्स प्रेझेंट इन द गॅस मिक्सर. ओके आता मग लक्षात घ्या मोल फ्रॅक्शन आपण कुठल्या सिम्बॉल दाखवत आहे बघा. मोल फ्रॅक्शन डिनोटेड बाय सिम्बॉल एक्स या सिम्बॉलनं मोल फ्रॅक्शन आपण सांगणार आहे. चल का आता हेच इक्वेशन आपलं कसं येणार आहे बघा. इथं पण लक्षात यायचं ना, की आता परत मी इथं लिहितो कसं असणार बघा. याच्यामध्ये
डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आपलं काय, पी टोटल इज इक्वल टू काय आपला P1 प्लस P2 प्लस P3 चल का. ओके, टोटल प्रेशर ऑफ 2 or more non-reactive gases in the mixture is the sum of partial pressure of individual gases in the mixture. चल का. तर याच्यामध्ये बघा आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला ऑलरेडी इथं माहिती आहे. ही कंडिशन कधी असणार आहे, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर कॉन्स्टंट असताना आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे. हे आयडियल गॅस इक्वेशन कसं आहे आपलं, PV इक्वल टू काय आपलं NRT आहे ना. चल का, PV इक्वल टू NRT. मग ह्याच्यामध्ये P इक्वल टू काय असणार आहे, NRT बाय P येणार आहे, बरं आहे की नाही. P इक्वल टू NRT बाय V. मग त्याच्यावरून आपण काय लिहिणार सांगा, P इक्वल टू NRT बाय V म्हणजेच P1 इक्वल टू N1 RT बाय P. हा R गॅस कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट राहणार. टेम्परेचर आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेतले आपण, त्यामुळे RT बाय V कॉन्स्टंट येणार. ओके, N1 RT बाय V. त्याच्यानंतर P2 इक्वल टू सेम काय येणार आहे, N2 RT बाय P येणार आहे. त्याच पद्धतीने P3 इक्वल टू काय येणार आहे, N3 RT बाय P येणार आहे, बरोबर ना. ओके, आता ह्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आहे. म्हणजे हे कसं येईल सांगा, P टोटल कसं येणार, P टोटल इक्वल टू काय येणार सांगा, P1 ची व्हॅल्यू N1 काय येणार आहे, RT बाय P, बरोबर आहे ना. त्यानंतर प्लस P2 इक्वल टू काय येणार आहे, N2 RT बाय V. ओके, त्यानंतर P3 N3 RT बाय P येणार आहे, बरोबर ना. आता मग ह्याच्यातून कॉमन आपलं काय आला, RT बाय V कॉमन झाला, त्यामुळे RT बाय V N1 प्लस N2 प्लस N3 झाला, बरोबर ना. ते अशा पद्धतीनं असणार आहे. आणि RT बाय V, आता मग हे N1 प्लस N2 प्लस N3 हे सगळे नंबर ऑफ मोल्सची सम आहे ना. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे आपले, ह्यांची सम आहे म्हणजे RT बाय V. ओके, ही सगळ्यांची सम म्हणजेच काय येणार आहे, N टोटल. चल का, म्हणजे P टोटल इक्वल टू RT बाय V इक्वल टू काय आलं आपलं N टोटल आलं, बरोबर ना. ओके, हे अशा पद्धतीने P टोटल इक्वल टू RT बाय V इक्वल टू N टोटल. आता त्यानंतर मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सर. चल का, कुठल्याही एका इंडिव्हिज्युअल गॅसचं मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचं. तर मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सर. मोल फ्रॅक्शन आपण एक्सनं दाखवत असतो. हे काय असतो, आपला रेशो असतो ना कुणाचा, नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. चल का, टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके, आता नंबर ऑफ मोल्स, आता आपल्या एका सिंगल इंडिव्हिज्युअल गॅसचं काढायचं आहे. चल का, पहिल्या गॅसचं काढायचं आहे. चल का, P1 ह्या गॅसचं पार्शियल प्रेशर आपलं आहे P1. एका सिंगल गॅसचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, तर आपण ते X1 घेऊया. पहिल्या गॅसचं मोल फ्रॅक्शन X1, त्याचे नंबर ऑफ मोल्स N1 डिवाइड बाय N1 प्लस N2 प्लस N3. चल का, म्हणजेच हे काय असणार आहे आपलं N1 डिवाइड बाय हे काय ना सांगा. ओके, N टोटल ना. चल का, हे आपलं इथं डॅश डॅश असणार, N1 डिवाइड बाय N टोटल झालं, बरोबर आहे. मग X1 इक्वल टू N1 डिवाइड बाय N टोटल झालं आपलं, बरोबर आहे. मग ह्यानंतर आपल्याला आता इक्वेशन आपल्याला हे मिळालं आहे, P टोटल इक्वल टू RT बाय V इक्वल टू N टोटल आहे. मग ह्यानंतर नेक्स्ट आपण आता हे जे इक्वेशन मिळाले, ओके, P1 इक्वल टू N1 RT बाय V. तर लक्षात घ्या N1 इक्वल टू काय येणार हे आपल्याला बघावं लागेल. N1 इक्वल टू काय येणार सांगा इथं, ओके, ह्यांच्यावरून. ओके, P1 इक्वल टू N1 RT बाय V म्हणजेच N1 इक्वल टू काय येणार, ओके, N1 इक्वल टू P1 डिवाइड बाय RT बाय V ना, बरं आहे की नाही. हे अशा पद्धतीने येणार. आणि N1 झाला, त्याच पद्धतीनं N2 पण येणार ना असाच, बरोबर आहे ना. ओके, N1 झाला. आता N टोटल आपण डायरेक्ट घेऊया. हे N टोटल एका इंडिव्हिज्युअल गॅस आपण काढायला, N टोटल इक्वल टू हे काय ना सांगा, P टोटल ना, बरं आहे की नाही. P टोटल डिवाइड बाय काय येणार आहे
RT by V. ओके, N टोटल इज इक्वल टू P टोटल डिवाइड बाय RT by V येणार आहे. मग आता लक्षात घ्या, मोल फ्रॅक्शन आपण काय सांगितलं आहे, x1 इज इक्वल टू N1 डिवाइड बाय N टोटल. मग आता N1ची पण व्हॅल्यू तुम्हाला मिळाले, बरोबर आहे की नाही. N1ची व्हॅल्यू किती आहे, P1 डिवाइड बाय RT by V. N टोटलची व्हॅल्यू काय, P टोटल डिवाइड बाय RT by V. हे आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करा ना. काय मिळेल तुम्हाला बघा, x1 इज इक्वल टू काय येणार, N1ची व्हॅल्यू किती आहे, किती आपली बघा, P1 ओके डिवाइड बाय RT by V ना. ओके, RT by V. आणि इथं काय येणार आहे आपला P टोटल डिवाइड बाय काय येणार आहे RT by V, बरोबर ना. ओके, मग आता ही RT by V कॅन्सल होईल ना आपलं, बरोबर ना. काय राहिलं मग, x1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय P टोटल, बरोबर आहे. मग आपल्याला P1 इज इक्वल टू P1 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ओके इंडिव्हिज्युअल गॅस. ओके, P1 इज इक्वल टू हे काय ना सांगा, ओके P टोटल इंटू x1. P टोटल इंटू काय आलं आपलं x1 आलं, चल का. ओके, अशा पद्धतीनं आपण इंडिव्हिज्युअल गॅसचं पार्शियल प्रेशर काढू शकतो. ओके, पार्शियल प्रेशर ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर, ओके इट इज द प्रोडक्ट ऑफ टोटल प्रेशर ऑफ गॅस मिक्सचर मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. लक्षात आलं, x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन झालं त्या गॅसचं. P म्हणजे पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर म्हणजे काय असणार आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त गॅस एकमेकात मिक्स झाल्यानंतर, ओके एकमेकामध्ये मिक्स झाल्यानंतर त्या इंडिव्हिज्युअल गॅसचं असणारं प्रेशर, ओके त्याला आपण पार्शियल प्रेशर म्हणणार आहे. मग आता हे किती आलं, P1 इज इक्वल टू P टोटल इंटू x1. ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, पार्शियल प्रेशर ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इज द प्रोडक्ट ऑफ टोटल प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. ओके, त्या गॅसचं मोल फ्रॅक्शन आणि टोटल प्रेशर यांचा मल्टिप्लिकेशन असतो, चल का. की अशा पद्धतीने हा डाल्टन्स लॉ सांगायचा आहे. मग तुमचं आपलं काय ना सांगा, जनरल कसं येणार आहे, P इज इक्वल टू काय ना सांगा, P टोटल इंटू x होणार ना, बरं आहे की नाही. जनरल हे P टोटल इंटू x, चल का. अशा पद्धतीने हे सगळ्या गॅसचं तुम्ही काढू शकता ना. P2 इज इक्वल टू काय होणार आहे, P टोटल इंटू काय होणार तुमचं x2. काय अशा पद्धतीने हे जाणार हे सगळं, बरोबर आहे ना. ओके, अशा पद्धतीने हे आपलं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर होता. लक्षात आलं की सगळ्यांना, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ओके, आता त्यानंतर डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर नंतर नेक्स्ट आपण बघणार आहे ॲक्वेस टेन्शन. ॲक्वेस टेन्शन. ॲक्वेस टेन्शन कसं म्हणायचं बघा, ॲक्वेस टेन्शन म्हणजेच काय, ॲक्वेस टेन्शन म्हणजे बघा द प्रेशर एक्सर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर वेपर. द प्रेशर एक्सर्टेड बाय सॅच्युरेटेड water vapor on the surface of liquid. On the surface of liquid. ओके, त्याला आपण म्हणणार आहे ॲक्वेस टेन्शन. ओके, प्रेशर एक्सर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर वेपर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. लक्षात घ्या, एखादा लिक्विड असेल याच्यामध्ये, त्या लिक्विडमध्ये काय असणार आहे बघा, हा लिक्विड आहे आपला. ओके, इथं आपण असा लिक्विड घेतला आहे. तर ह्या लिक्विडमध्ये ज्यावेळी आपण हा लिक्विड हीट करणार आहे त्यावेळी लिक्विड आपला कुठं जाणार आहे, ही क्लोज्ड कंटेनरमध्ये तुम्ही लिक्विड घेतला असेल तो लिक्विड आपला काय होणार आहे, पेपर सेटमध्ये जाणार ना. हिटिंग करायला आपण हीट केल्यावरती लिक्विड इथं आपला पेपर सेटमध्ये जाणार आहे. ओके, वरती ह्या लिक्विडच्या जी एम्प्टी स्पेस आहे ती सगळी ह्या लिक्विडच्या पेपरने ॲक्युपाय केली जाणार आहे. ओके, आणि त्यानंतर ॲक्युपाय करत असताना ओके
ही लिक्विड पूर्ण स्पेस सगळी ही फ्री स्पेस ही ॲक्युपाय करणार आणि शेवटी स्पेस सगळी संपणार आहे. त्यावेळी हेच पेपर सेटमधले मॉलिक्युल्स परत ह्या लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करणार आणि त्यांचं परत कन्व्हर्शन लिक्विड स्टेटमध्ये होणार आहे. ओके, त्यावेळी जे प्रेशर एक्झर्ट होत असतं ह्या लिक्विडच्या सरफेसवरती, ओके, त्याला काय म्हणायचं, ॲक्वेस टेन्शन असं म्हणायचं. बघा आपण काय म्हणतो, लिक्विड आपण घेतलं आहे क्लोज्ड कंटेनरमध्ये, हीट केला, हिटिंग केलं तर त्याचं कन्व्हर्शन पेपरमध्ये होणार. ओके, पेपरमध्ये गॅसेस स्टेटमध्ये होणार. आता ते गॅसेस स्टेटमधले मॉलिक्युल्स ह्या लिक्विडच्या वरती असणारी एम्प्टी स्पेस ॲक्युपाय करणार. ओके, एम्प्टी स्पेस ॲक्युपाय करणार आणि मग एक स्टेज अशी येणार, हा लिक्विडच्या वरचा असणारा सगळा एम्प्टी स्पेस आहे तो टोटल ह्या पेपरने ॲक्युपाय केला जाणार. मग इथं स्पेस आता शिल्लक नाही ना, मग परत ही पेपर काय करणार आहेत, ह्या लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करायला बघणार आणि त्यांचं कन्व्हर्शन लिक्विड स्टेटमध्ये व्हायला जाणार. चल का, परत त्याचं कंडेन्सेशन होऊन लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. त्यावेळी जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲक्वेस टेन्शन असं म्हणणार आहे. असेल का. आता हेच ॲक्वेस टेन्शन आपण कसं काढणार आहे बघा. ओके, प्रेशर ऑफ ड्राय गॅस, असेल का, ड्राय गॅसचं प्रेशर इज इक्वल टू टोटल प्रेशर मायनस पी ॲक्वेस, असेल का, ॲक्वेस प्रेशर. ओके ओके, आता हेच ॲक्वेस प्रेशरमध्येच काय येणार बघा, पी ड्राय इज इक्वल टू प्रेशर ऑफ ड्राय गॅस इज इक्वल टू पी टोटल मायनस ॲक्वेस टेन्शन. ओके, प्रेशर ऑफ ॲक्वेस प्रेशर, ओके, ॲक्वेस टेन्शन म्हणा आपण याला. ओके, ॲक्वेस प्रेशरमध्येच ॲक्वेस टेन्शन असतं. आता मग ही पी ड्राय गॅस म्हणजे पी टोटल मायनस ॲक्वेस टेन्शन हे आपलं काय असणार आहे बघा. आता ड्राय गॅस कधी असणार आहे, सुरुवातीला ड्राय गॅसचं प्रेशर म्हणजे काय असणार आहे, सुरुवातीला इथं ह्या लिक्विड क्लोज्ड कंटेनरमध्ये डायरेक्ट तो पेपर सेटमध्ये गेला तर हे सगळे पेपर मॉलिक्यूल इथं असणार आहेत ना, ते वरती असणार आहेत. इथं कुठलाही मॉलिक्युल्स ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार नाही. त्यामुळे इथं जो गॅस असणार आहे तो एकदम ड्राय असणार आहे. चल का, इथले मॉलिक्युल्स गॅसचे एकदम ड्राय असणार आहेत. मग ह्या गॅसचं ओके असणारं ह्या पेपर मॉलिक्युलचं असणारं प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेशर ऑफ ड्राय गॅस असं म्हणणार आहे. इथं असणाऱ्या पेपर मॉलिक्युलचं प्रेशर ऑफ ड्राय गॅस असणार आहे. आणि त्यानंतर पी टोटल म्हणजेच काय असणार आहे बघा, ज्यावेळी ही लिक्विड मॉलिक्युल्स पेपर सेटमध्ये गेल्यानंतर हा टोटल एम्प्टी स्पेस ॲक्युपाय करणार आणि सॅच्युरेट होणार हे सगळा सरफेस एरिया आणि ती पेपर मॉलिक्यूल परत कंडेन्स व्हायला बनणार लिक्विड स्टेटमध्ये. त्यावेळी ह्या लिक्विडच्या सरफेसवरती एक्झर्ट होणारा टोटल प्रेशर म्हणजे ह्या ड्राय गॅसचं प्रेशर इथं असणार आहे. इथले मॉलिक्युल्स ह्या लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करून त्यांचं परत कन्व्हर्शन लिक्विड स्टेटमध्ये व्हायला जाणार आहे. ओके, त्यांचं प्रेशर हे सगळ्यांचं एकत्रित प्रेशरला आपण काय म्हणणार आहे, पी टोटल असं म्हणणार आहे. लक्षात येईल ना. ड्राय गॅसचं प्रेशर म्हणजे सुरुवातीला पेपर मॉलिक्युल्स सगळ्यात वरती स्पेस ॲक्युपाय करणार. इथलं गॅस पेपर मॉलिक्युल्स कसे असणार, एकदम ड्राय. ओके, त्याच्यानंतर जसे पेपर मॉलिक्युल्स वाढत जाणार तसं हा इथला सरफेस टोटल सॅच्युरेट होणार आणि इथले मॉलिक्युल्स काय करणार आहेत, परत लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करून कंडेन्स व्हायला बनणार आहेत. त्यामुळे ह्या ड्राय गॅसचं प्रेशर आणि इथल्या कंडेन्स होणाऱ्या पेपर मॉलिक्युलचं प्रेशर ह्यांचं एकत्रित प्रेशरला आपण पी टोटल म्हणणार. आणि मायनस ॲक्वेस टेन्शन किंवा ॲक्वेस प्रेशर. ॲक्वेस प्रेशर म्हणजेच काय, पेपर मॉलिक्युल्स लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे पेपर मॉलिक्युल्स ते परत लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करतात. त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲक्वेस टेन्शन असं म्हणणार आहे. चल का, ॲक्वेस टेन्शन. ओके, हे आपण ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. चल का, ह्यातली कुठलीही क्वांटिटी आपण ह्या इक्वेशनने काढू शकतो असं की हे लक्षात ठेवायचं. आता ॲक्वेस टेन्शन हे जनरली फ्लुइड असतात की फ्लुइडचं काढलं जातं. फ्लुइडमध्ये काय असतं, गॅस प्लस लिक्विड ह्यांचं कॉम्बिनेशन असतं. चल का, गॅस प्लस लिक्विड. इथले मॉलिक्युल्स गॅस प्लस लिक्विड ना, की इथं गॅस पण असतो आणि ते लिक्विडमध्ये कन्वर्ट पण व्हायला असतात. चल का, असं हवेत धुकं पडतं त्यासारखं गॅस प्लस लिक्विड. चल का, त्याला आपण फ्लुइड्स असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, त्या पद्धतीने हे असतात.
ओके, लक्षात आलं. ह्याला काय म्हणायचं, ॲक्वेस टेन्शन असं म्हणायचं. लक्षात का, प्रेशर एक्सर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर वेपर ऑन दी सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲक्वेस टेन्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा आता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. तर ह्याच्यामध्ये मॉलिक्युलर स्पीड एक्सप्लेन केलं जातं की गॅस मॉलिक्युलचं स्पीड कसं असतं हे कायनेटिक थेअरी एक्सप्लेन करत असते. कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. आता ही कायनेटिक थेअरी ऑफ गॅस ह्याच्यामध्ये लक्षात घ्या काय असणार आहे. पहिला पॉईंट आपल्याला बघायचं, गॅस मॉलिक्युल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. गॅस मॉलिक्युलमध्ये कुठलाही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. गॅस मॉलिक्युल्स हे एकमेकापासून जास्त डिस्टन्सवरती असतात ना. गॅस मॉलिक्युल्स आर सेपरेटेड बाय लार्ज डिस्टन्स. ओके, गॅस मॉलिक्युल्स हे लार्ज डिस्टन्समधून सेपरेट होत असतात. ह्यांच्यामध्ये असणारे डिस्टन्स हे जास्त असतं, लक्षात घ्या. ओके, असे मॉलिक्युल्स ओके लार्ज डिस्टन्स ऑफ सेपरेशन असतं यांच्यामध्ये. ओके, आणि त्यानंतर सेकंड पॉईंट कायनेटिक थेअरी ऑफ गॅसचा काय बघा ह्यामध्ये. आता ही गॅस मॉलिक्युल्स एकमेकापासून लार्ज डिस्टन्सवरती असतील तर ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे, लेस असेल ना. फोर्स ऑफ अट्रॅक्शन लेस असणार आहे, त्यामुळे ते मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब असतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स. ओके, हे कसं असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल इज लेस. ओके, हे एकदम कमी असणार आहे, त्यामुळे गॅस मॉलिक्युल हे लार्ज डिस्टन्सने सेपरेट झालं असतात. आता त्यानंतर आता गॅस मॉलिक्युलचं जर तुम्ही फॉल्यूम जर बघितलं, गॅस मॉलिक्युल ॲक्च्युअल हे गॅस मॉलिक्युलनं ॲक्युपाय केलेलं फॉल्यूम असतं ते एकदम निग्लिजिबल असतं, लक्षात घ्या. गॅस मॉलिक्युल आपण प्रेशर जर अप्लाय केलं असेल तर सगळे गॅस मॉलिक्युल्स एकत्र येऊ शकतात, लक्षात घ्या. ओके, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ॲक्युपाईड बाय द गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबली स्मॉल, एकदम स्मॉल असतं. परंतु त्यांच्यातलं डिस्टन्स ऑफ सेपरेशन मॉलिक्युलमधलं जास्त असल्यामुळे ते लार्ज व्हॉल्यूम ॲक्युपाय करत असतात गॅस. ओके, प्रेशर अप्लाय केलं तर त्यांचं व्हॉल्यूम एकदम कमी होऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, द व्हॉल्यूम ॲक्युपाईड बाय gas molecules. The volume occupied by gas molecule is negligibly small. As compared to the total volume of the container. ओके, ऑफ द कंटेनर. की गॅस मॉलिक्युल आपण एखाद्या कंटेनरमध्ये घेतला असेल, लक्षात घ्या इथं, आणि हे ह्या कंटेनरमध्ये असे गॅस मॉलिक्युल्स हे लार्ज डिस्टन्स ऑफ सेपरेशननं ते सेपरेट झालं असताना मग ह्यांच्यामध्ये आपण प्रेशर अप्लाय केलं तर हे सगळे गॅस मॉलिक्युल्स एकदम कमी स्पेसमध्ये बसू शकतात, लक्षात घ्या. ओके, ह्यांचं गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम एकदम निग्लिजिबल असतं ॲज कम्पेअर टू टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. कंटेनरचं व्हॉल्यूम एवढं आहे म्हणून कंटेनरचा सगळा स्पेस ते ऑक्युपाय करत असतात. परंतु त्यांना आपण हाय प्रेशर अप्लाय केलं तर हे सगळे गॅस मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येत असतात आणि ते एकदम कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतात, लक्षात घ्या. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबली स्मॉल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. चल का. ओके, त्यानंतर आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, नेक्स्ट याच्यामध्ये काय असणार आहे, गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. आता मग लक्षात घ्या, प्रेशर जर अप्लाय केलं तर गॅस मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येत असतात. ओके, त्यामुळे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला चालू होतं जवळ येत असेल तर. चल का, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला चालू होतं. आता गॅस मॉलिक्युल्स हे कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात.
ओके. गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे कसं असणार बघा. आता हा आपला एक कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये असे आपले गॅस मॉलिक्युल्स आहेत. चल का, हे गॅस मॉलिक्युलची मुवमेंट कशी पण असते. हा गॅस मॉलिक्युल ह्या साईडला जाऊ शकतो, हा इकडं वरती जाऊ शकतो, हा ह्या साईडला जाऊ शकतो, परत हा खाली, चल का, हा वरती, चल का, कंटिन्युअस रँडम मोशन. चल का, हे गॅस मॉलिक्युलची मुवमेंट कशी पण असते, ह्याला कंटिन्युअस रँडम मोशन असं म्हणायचं. ओके. गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली इन रँडम मोशन, देअरफॉर दे कोलाइड विथ ईच अदर. ओके. ऑल्सो ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर. चल का, असं गॅस मॉलिक्युल्स कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असल्यामुळं ही गॅस मॉलिक्युल एकमेकावरती सुद्धा कोलाइड होतात. हा गॅस मॉलिक्युल ह्याच्यावरती जाऊन सुद्धा कोलाइड होतो. ओके. परत दुसरा गॅस मॉलिक्युल ह्याच्यावरती जाऊन कोलाइड होत असतं. सर का, एकमेकावरती कोलाइड पण होतात आणि एकमेकावरती कोलाइड होत होत ती कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा कोलाइड होत असतात. चल का, ही कंटेनर आहे ना आपला, ही कंटेनरची वॉल आहे आपली. चल का, तर ह्या कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा कोलाइड होत असतात आणि एकमेकावरती सुद्धा कोलाइड होत असतात. त्यामुळे ही कोलिशन झाल्यामुळं ती काय करत असतात, प्रेशर एक्झर्ट करत असतात. ओके. त्यामुळे गॅस मॉलिक्युल प्रेशर एक्झर्ट करत असतात. लक्षात घ्या. गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअस रँडम मोशन, दे कोलाइड ईच अदर. ओके. ते एकमेकावरती कोलाइड होतात, दे कोलाइड ईच अदर अँड ऑल्सो ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर. ओके. कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा कोलाइड होतात. चल का, ऑल्सो ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर. चल का, आता लक्षात घ्या, ह्या रँडम मोशनमध्ये असताना ती कोलाइड झाल्यानंतर एकमेकावरती कोलाइड होतात आणि ह्या वॉल्स ऑफ कंटेनरवरती सुद्धा कोलाइड होतात. ह्यांचं जे कोलिशन असतं हे परफेक्टली इलॅस्टिक असतं. लक्षात घ्या, परफेक्टली इलॅस्टिक. ओके. द कोलिशन ऑफ गॅस मॉलिक्युल. ओके. कोलिशन ऑफ गॅस मॉलिक्युल. The collision of gas molecule is perfectly elastic. लक्षात आहे का, गॅस मॉलिक्युलचं कोलिशन हे परफेक्टली इलॅस्टिक असतं. परफेक्टली इलॅस्टिक म्हणजेच काय, लक्षात घ्या, ज्यावेळी गॅस मॉलिक्युल असे एकमेकावरती कोलाइड होत असतात, चल का, असे त्यावरती कुठल्याही गॅस मॉलिक्युलची एनर्जी कमी होत नाही. लक्षात घ्या, किंवा जास्त होत नाही. कोलिशन परफेक्टली इलॅस्टिक असतं. आता दोन ऑब्जेक्ट एकमेकावरती कोलाइड झाले तर त्यांची एनर्जी कमी होत असते ना इन प्रॅक्टिसमध्ये आपली. परंतु इथं गॅस मॉलिक्युल एकमेकावरती कोलाइड झाले किंवा कंटेनरच्या वॉलवरती जरी कोलाइड झाले असतील तरीसुद्धा त्यांचं कोलिशन होत असताना कुठलीही एनर्जी लॉस किंवा गेन होत नाही. ओके. त्यामुळे ते कोलिशन कसं असतं, परफेक्टली इलॅस्टिक कोलिशन असतं. चल का, परफेक्टली इलॅस्टिक कोलिशन म्हणजे नो लॉस ऑर गेन ऑफ एनर्जी. ओके. कोलिशन झाल्यावरती एनर्जी लॉस किंवा गेन होत नाही. चल का, त्याला इलॅस्टिक कोलिशन असं म्हणायचं. चल का, गॅस कोलिशन ऑफ गॅस मॉलिक्युल इज परफेक्टली इलॅस्टिक. ओके. नो लॉस ऑफ एनर्जी. इथं कुठलीही एनर्जी लॉस होत नाही. लक्षात घ्या. ओके. कुठलीही एनर्जी याच्यामध्ये लॉस होऊ शकत नाही. आता एनर्जी इथं लॉस होऊ शकत नाही, परंतु हे कंटेनरच्या वॉलवरती की कोलाइड झाल्यावरती काय एक्झर्ट करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. लक्षात घ्या, एक्झर्ट्स प्रेशर. ओके. एकमेकावरती कोलाइड होतात आणि कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा कोलाइड होतात, त्यामुळे ते प्रेशर एक्झर्ट करत असतात. चल का, हे लक्षात ठेवायचं. ओके. कोलिशन कसं असणार आहे, परफेक्टली इलॅस्टिक असणार आहे, नो लॉस ऑफ एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा दुसरं, डिफरंट गॅस मॉलिक्युल्स मूव विथ डिफरंट मॉलिक्युलर स्पीड्स. ओके. की वेगवेगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत. डिफरंट गॅस मॉलिक्युल्स moves with different velocity. ओके. प्रत्येक गॅस मॉलिक्युलची मूव्ह होण्याची व्हेलॉसिटी वेगवेगळी असेल ना. प्रत्येक गॅस मॉलिक्युल एकमेकावरती कंटिन्युअस मोशनमध्ये असतात, कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात. मग ती गॅस मॉलिक्युल मुवमेंट होत असताना गॅस मॉलिक्युलची ते प्रत्येक गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. प्रत्येक गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी सेम असत नाही. लक्षात घ्या. तर मग ही गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी जर सेम नसेल, असाल का,
जसं ही टेम्परेचर वाढेल तशी गॅस मॉलिक्युलची मॉलिक्युलर व्हेलॉसिटीसुद्धा इन्क्रीज होत असते. ओके असेल का? ओके टेम्परेचर इन्क्रीज झालं ओके व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते यांची मॉलिक्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते. ओके गॅस मॉलिक्युलची ओके टेम्परेचर वाढले की व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे. मग आता टेम्परेचर वाढले की काय म्हणत आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी वाढणार ना. कायनेटिक एनर्जी वाढणार आहे की कायनेटिक एनर्जी जेवढी जास्त असणार आहे तेवढ्या त्या गॅस मॉलिक्युलचं स्पीड जास्त असणार आहे. ओके त्यामुळं इथं आपण काय सांगू शकतो लक्षात घ्या कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. असेल का? कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके टेम्परेचर वाढले की गॅस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते. जेवढी एनर्जी जास्त होणार तेवढे गॅस मॉलिक्युलचं मॉलिक्युलर स्पीड किंवा व्हेलॉसिटी वाढत जाणार. असेल का? हे लक्षात ठेवायचं. हे आपला ओके कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आहे. मॉलिक्युलर स्पीडसाठी काय सांगितलं आहे बघा. पहिल्या याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स आर सेपरेटेड बाय लार्ज डिस्टन्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल. तो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबली स्मॉल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. त्यानंतर गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. दे कोलाइड इच अदर अँड ऑल्सो ऑन दी वॉल्स ऑफ द कंटेनर. देअरफॉर इट एक्झर्ट्स प्रेशर. ओके त्यानंतर collision of gas molecule is perfectly elastic, therefore no loss of energy takes place. ओके ओके collision होत असताना एनर्जी लॉस होत नाही इलेस्टिक collision असल्यामुळे. अँड डिफरंट गॅस मॉलिक्युल मूव्स विथ डिफरंट स्पीड्स. ओके ओके द टेम्परेचर इन्क्रीजेस वेलॉसिटी इन्क्रीजेस. ओके देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस देअरफॉर मॉलिक्युलर व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल ऑल्सो इन्क्रीजेस. ओके असेल का? अशा पद्धतीने हे कायनेटिक थेरी ऑफ गॅसचे सगळे ॲज्युम्शन्स आहेत. ओके त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्या याच्यामध्ये आहे डेविएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. Okay, deviation of gas from ideal behavior. Okay, deviation of gas from ideal behavior. आता सुरुवातीला आयडियल गॅस हे काय असतं आपण सांगितलं. आयडियल गॅस आणि नॉन आयडियल गॅस हे आपण बघूया. त्यानंतर डेविएशन त्याच्या आयडियल बिहेवियरपासून डेविएट कसे होत असतात ते आपण बघणार आहे. आता आयडियल गॅस कसा असणार बघा. आयडियल गॅस ओके आयडियल गॅस कसा म्हणायचं. द गॅस ओबे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन ओव्हर एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके जो गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत असतो, फॉलो करत असतो कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला, त्याला आपण आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो. लक्षात आयडियल गॅस म्हणतो. ओके द गॅस ओबेज बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन and ideal gas equation over entire range of temperature and pressure. कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला तो गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत असेल. ओके बॉयल्स लॉमध्ये काय असतो की प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. हाच ग्राफ आला पाहिजे. ग्राफचं नेचर पॅराबोलिक लक्षात घ्या. चार्ल्स लॉमध्ये व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके ग्राफचं नेचर कसं असतं स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. चल का आणि आयडियल गॅस इक्वेशन फॉलो केलं पाहिजे तरच तो गॅस आयडियल असणार आहे. मग तो कुठला असेल लक्षात घ्या. आयडियल गॅस डू नॉट एक्झिस्ट. आयडियल गॅस प्रेझेंट नसतो. परंतु जो गॅस चल का आयडियली बिहेव करत असतो बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन ओबे करून त्यावेळी तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होत असतो. चल का आता मग नॉन आयडियल गॅस. नॉन आयडियल गॅस
नॉन आयडियल गॅस किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय रिअल गॅस असं म्हणतो. ओके, नॉन आयडियल गॅस और रिअल गॅस. ओके, नॉन आयडियल गॅस और रिअल गॅस कसा असणार आहे, डो नॉट ओबे. चल का ही ओबे करत नाही लक्षात घ्या. हे सगळं Boyle's law, चार्ल्स लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन ओव्हर एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. जे कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला तो बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नसेल तर त्याला आपण नॉन आयडियल गॅस किंवा रिअल गॅस असं म्हणतो. आता मग हा जो आयडियल आणि नॉन आयडियल गॅस, ओके, आयडियल गॅस जो गॅस आयडियली बिहेव करणार आहे त्याचं डेविएशन आयडियल बिहेवियरपासून कसं होत असतं. ओके, तो आयडियल बिहेवियरपासून डेविएट कसा होत असतो ते आपल्या इथं बघायचं. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता आयडियल गॅसचे आपले कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत लक्षात घ्या. आयडियल गॅस म्हणजे आपण बघितले आता आयडियल गॅस. तर आयडियल गॅसमध्ये लक्षात घ्या काय असतं बघा. आयडियल गॅस ह्यामध्ये पॉल्युम ॲक्युपाईड काय गॅस मॉलिक्युल्स, पॉल्युम ॲक्युपाईड गॅस मॉलिक्युलला ॲक्युपाय केलेलं पॉल्युम निग्लिजिबल असणार आहे. पॉल्युम ॲक्युपाईड बाय आयडियल गॅस इज निग्लिजिबल. ओके, ॲक्युपाय केलेलं पॉल्युम एकदम कमी असतं. ओके, तरच तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होणार. आणि ह्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अब्सेंट. ओके, ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन अब्सेंट असतं किंवा एकदम निग्लिजिबल असतं. ओके, ही दोन कंडिशन जो गॅस फॉलो करत असतो तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होत असतो. चल का. ओके, पॉल्युम त्याचं एकदम निग्लिजिबल असतं आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्यांच्यामध्ये अब्सेंट असतं. ओके, नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स, तरच तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होत असतो. मग हा जो आयडियल गॅस आहे हा डेव्हिएट होत असतो. कधी डेव्हिएट होत असतो लक्षात घ्या. जर लो टेम्परेचर असेल, टेम्परेचर कमी असेल अँड हाय प्रेशर, ॲट लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर, टेम्परेचर आपण कमी केलं आणि प्रेशर इन्क्रीज केलं तर काय होणार लक्षात घ्या. जेवढं टेम्परेचर कमी असणार आहे तेवढी त्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी कमी असणार आहे, त्यामुळे ते मॉलिक्युल जवळ येतात ना. आता आपण सांगितले कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. ओके, मग टेम्परेचर कमी झालं की त्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी कमी होत असते ना. कायनेटिक एनर्जी कमी होत असते लक्षात घ्या. एनर्जी कमी होत असते. ओके, कायनेटिक एनर्जी कमी होत असते. एनर्जी कमी असेल तर मॉलिक्युल कसे येतात लक्षात घ्या, एकमेकात जवळ चालवतात. ओके, त्यांची मुवमेंट जास्त होत नाही. आणि हाय प्रेशर अप्लाय केलं तर मॉलिक्युल्स आर कम क्लोज टू इच अदर. बरोबर आहे की नाही. प्रेशर आपण जास्त अप्लाय केलं तर मॉलिक्युल्स आर कम क्लोजर. ओके, सगळे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामधले मॉलिक्युल्स आर कम क्लोजर. तर का मॉलिक्युल सगळे एकमेकात जवळ येतात. की टेम्परेचर कमी केलं एनर्जी आपली कमी होणार आणि प्रेशर अप्लाय केलं तर मॉलिक्युल्स एकमेकात जवळ येणार. मग मॉलिक्युल जर एकमेकाच्या जवळ आले तर काय होणार सांगा. ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार की नाही. की एनर्जी कमी केल्या, प्रेशर जास्त वाढलं आहे, पण त्यामुळे मॉलिक्युल्स एकमेकात जवळ आले. जवळ येत असेल तर ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार लक्षात घ्या. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर डेव्हलप होत असेल तर तो गॅस आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएट होणार. कारण का आयडियल गॅससाठी फोर्स ऑफ अट्रॅक्शन अब्सेंटच पाहिजे. चल का, तरच तो आयडियल बिहेव होणार आहे. चल का, म्हणजे आपला आयडियल गॅस कधी म्हणतोय आपण, कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन अब्सेंटच पाहिजे. चल का, आणि पॉल्युम कसं पाहिजे, निग्लिजिबल पाहिजे. परंतु टेम्परेचर लो केलं आणि प्रेशर हाय केलं तर त्यांची एनर्जी कमी होते आणि मॉलिक्युल जवळ येतात. त्यावेळी फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. त्यावेळी गॅसेस आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएट होत असतात. चल का, त्यालाच आपण आयडियल बिहेवियर असं म्हणणार आहे. लक्षात आहे का. की त्याला आपण आयडियल बिहेवियर असं म्हणणार लक्षात घ्या. मग जो गॅस कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करू शकत नाही, पॉल्युम निग्लिजिबलच ठेवतो, तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होणार लक्षात घ्या. मग आता लो टेम्परेचर आणि हाय प्रेशरला गॅस डेव्हिएट होत असतो त्याच्या आयडियल बिहेवियरपासून लक्षात घ्या. आता मग आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन ऑलरेडी माहीत आहे. आयडियल गॅस इक्वेशन आपलं काय सांगा. ओके, PV = काय आयडियल गॅस इक्वेशन.
PV इज इक्वल टू काय आपलं nRT आहे ना, बरोबर ना. P प्रेशर आहे, P व्हॉल्यूम आहे, N नंबर ऑफ मोल्स, R गॅस कॉन्स्टंट, T टेम्परेचर आहे. मग आता लक्षात घ्या PV इज इक्वल टू nRT. आता आयडियल बिहेवियर करण्यासाठी इथलं जो व्हॉल्यूम असणार आहे ते व्हॉल्यूम आपलं आयडियल असणार आहे. चल का की फॉर आयडियल गॅससाठी हेच इक्वेशन कसं येणार बघा. PV आयडियल इज इक्वल टू nRT. ओके. आणि फॉर रियल गॅसेस, ओके, रियल गॅससाठी PV रियल इज इक्वल टू nRT. चल का हे असेल ना. रियल गॅसनं म्हणजे ॲक्च्युअल व्हॉल्यूम ॲक्युपाईड बाय रियल गॅस, चल का ते PV रियल असणार आहे. ओके. आणि आयडियल म्हणजे कसं असणार आहे, आयडियल गॅसनं ॲक्युपाय केलेलं व्हॉल्यूम, ओके, के PV आयडियल असणार आहे. बघा इथं हे रियल गॅसनं ॲक्युपाय केलेलं व्हॉल्यूम, ओके, P रियल. आता ह्याच्यामध्ये बघा गॅस आपला डिव्हेट होऊन आयडियल बिहेवियरपासून कसा डिव्हेट होत असतो लक्षात घ्या. लो टेम्परेचर आणि हाय प्रेशरला, ते हेच कसं येणार आहे बघा. तर गॅसचं डेव्हिएशन जे होणार आहे ते आयडियल बिहेवियरपासून ते कसं होतं आपल्या इथं बघायचं, कसा डेव्हिएट होतो बघा गॅस लक्षात. हे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहेच. हे कसं असतं बघा. तर ह्या दोघांच्यावरून आपण काय लिहिणार बघा. PV रियल डिवाइड बाय PV आयडियल, ओके, इज इक्वल टू काय असणार इकडं nRT. ओके. त्यानंतर इकडं काय येणार आहे बघा इथं. ओके. गॅस हा रियल गॅस डिव्हिड होतो आयडियल बिहेवियरपासून, त्यासाठी आपण इथं लिहिणार PV रियल इज इक्वल टू ZNRT. PV रियल इज इक्वल टू ZNRT. तर Z इथं जो आहे याच्यामध्ये Z जो आहे, Z हा कॉम्प्रेसिबल फॅक्टर आहे. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, ओके. म्हणजे आता गॅस आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएट कधी होणार, एक तर तो कॉम्प्रेस झाल्यावरती किंवा एक्सपांड झाल्यावरती, त्याला कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर असं म्हणणार आहे आपण. आता मग आयडियली बिहेव होत असताना गॅसचं नेचर हे कसं असतं हे आपण ग्राफिकली इथं दाखवणारच आहे. बघा इथं PV रियल इज इक्वल टू Z येणार, Z कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. मग आता PV आयडियल इज इक्वल टू हा आपला येणार आहे nRT. ओके. PV आयडियल इज इक्वल टू nRT. ओके. ह्या दोघांचा रेशो घेतला आपण, PV रियल इज इक्वल टू ZNRT. ओके. ZNRT हे PV आयडियल इज इक्वल टू इथं nRT असणार आहे. ते nRT कॅन्सल होईल, हा P सुद्धा कॅन्सल होईल. Z इज इक्वल टू V रियल डिवाइड बाय P आयडियल येईल. कशाल का Z इज इक्वल टू काय नाही आपला V रियल डिवाइड बाय P आयडियल. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरची व्हॅल्यू म्हणजे एखादा गॅस आयडियल बिहेवियरपासून किती डेव्हिएट होतोय, किती व्हॉल्यूमनं डेव्हिएट होतोय ते काढण्यासाठी, ओके, व्हॉल्यूम ॲक्युपाईड बाय रियल गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, ओके, डिवाइड बाय व्हॉल्यूम ॲक्युपाईड बाय गॅस, ओके, बिहेव्स ॲज आयडियली. तोच गॅस लक्षात घ्या, तोच गॅस आयडियल बिहेवियर करत असताना असणारा व्हॉल्यूम आणि तोच गॅस रियल बिहेवियर करत असताना व्हॉल्यूम, चल का ह्या दोघांचा रेशो म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर Z असणार आहे. मग आता गॅस आयडियल कधी बिहेव होणार लक्षात घ्या. इथं आपण सांगतो बघा, इथं आयडियल गॅस इक्वेशन आपलं ऑलरेडी काय PV इज इक्वल टू nRT आहे ना, बरोबर आहे की नाही. आता नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू 1 मोल ऑफ गॅससाठी आपण घेतला असेल, N 1 मोल घेतला असेल गॅसचा, तर हे काय आलं PV इज इक्वल टू RT आलं ना, चल का PV इज इक्वल टू RT. चल का PV बाय RT ह्या इज इक्वल टू काय येणार इकडं, हा N आज डी सोडला ना आपण इकडे, इज इक्वल टू N. चल का PV बाय RT इज इक्वल टू N. Nची व्हॅल्यू किती घेतली आपण, 1 घेतली आहे ना. PV बाय RT हे जर 1 येत असेल, PV बाय RT जर 1 म्हणजेच झेडची व्हॅल्यू 1, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर Z ह्याची व्हॅल्यू जर 1 येत असेल तर तो गॅस काय असणार आहे, आयडियल गॅस असणार. ह्याचं बिहेवियर आयडियल असणार आहे. चल का आयडियल बिहेवियर.
ओके, हे आयडियल बिहेवियर असणार आहे. आणि इथं सर झेडची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल किंवा लेस दॅन 1 असेल तर तो गॅस कसा असणार आहे, रिअल गॅस बिहेवियर करणार. रिअल गॅस किंवा तो काय होणार आहे, डेव्हिएट फ्रॉम आयडियल बिहेवियर. चल का, आयडियल बिहेवियरपासून तो डेव्हिएट होणार आहे. ओके, आता मग हेच आपण आता ग्राफिकली कसं दाखवणार आहे बघा, लक्षात घ्यायचं. एखादा गॅस आयडियल बिहेवियरपासून कसा डेव्हिएट होणार आहे हे आपण आता इथं दाखवणार आहे. कसं येणार बघा, लक्षात घ्या. इथं आपण ग्राफ जर प्लॉट केला असेल याच्यामध्ये, आता झेड म्हणजेच तुम्हाला मी सांगितलंय झेड इज इक्वल टू काय रे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड इज इक्वल टू काय येणार आहे आपला, PV/RT ना. चल का, अगेन्स्ट आपण इथे ग्राफ प्लॉट करणार आहे. ते अगेन्स्ट PV/RT अगेन्स्ट इथं आपलं टेम्परेचर आहे. लक्षात आलं. ओके, अशा पद्धतीनं असणार आहे. तर इथं बघा PV/RT अगेन्स्ट टेम्परेचर हा सर आपण ग्राफ प्लॉट केला तर वेगवेगळ्या आयडियल गॅससाठी बिहेवियर आपलं कसं येते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये सॉरी टेम्परेचर नाही तर प्रेशर घेऊया, प्रेशर. ओके, प्रेशर आपलं हे बारमध्ये असेल. आता ह्यामध्ये आपण गॅस आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएट कधी होणार हे आपण आता सांगणार आहे याच्यामध्ये. ओके, हे बघा इथं जर गॅस असेल असा, इथं चल का, इथं झेडची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी तो काय असणार, आयडियल बिहेवियर दाखवणार. इथं Z1 असणार आहे त्यावेळी तो आयडियल गॅस असणार आहे. ओके, आयडियल बिहेवियर दाखवणार. झेडची व्हॅल्यू इथं आपली बरोबर 1 असेल, इथं 0 पासून स्टार्ट होईल. चल का, इकडं वरती वाढणार, इथं 0.4 असेल, इथं 0.8 असेल, इथं बरोबर 1 होणार. इथं मग इथं 2 होणार, 3 होणार अशा पद्धतीनं. ओके, आता झेडची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर लक्षात घ्या गॅसचं डेव्हिएशन जे असणार आहे ते डेव्हिएशन आपलं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. चल का, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेडची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल, 1 पेक्षा कमी खाली लक्षात घ्या. तर इथं काय असणार आहे आपलं निगेटिव्ह डेव्हिएशन असणार आहे. चल का, इथं काय असणार आपलं निगेटिव्ह डेव्हिएशन असणार आहे. आता आपण वेगवेगळ्या गॅससाठी ग्राफ प्लॉट करणार आहे आपण. तर याच्यामध्ये बघा इथं आपण घेतलं हे आपण घेतलं लक्षात घ्या. आता ह्या ग्राफवरनं आपण बघायचं प्रेशर आपलं ह्या साईडला वाढत जाणार आहे. ओके, हे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इकडे आहे आपलं, बघा लक्षात घ्या. गॅस कुठले आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहे, मिथेन आहे, हायड्रोजन आहे आणि हेलियम गॅस आहे. ओके, हे सगळे गॅसेस आहेत. तर लक्षात घ्या ज्या गॅसचा ग्राफ असा आयडियल दाखवणार आहे, झेडची व्हॅल्यू कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरची 1 असेल, ओके, तो आयडियल गॅस म्हणून ॲक्ट होणार आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये CO आणि CH4 गॅस ह्यांचा ग्राफ बघा. सुरुवातीला कसं आहे, ह्या पॉझिटिव्ह डेव्हिएशनपासून कसं आहे झेडची व्हॅल्यू पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी होणार आहे, झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर ह्याच्यावरती जर ग्राफ चालला तर, आणि ह्याच्या खाली जर ग्राफ असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन आहे, झेड लेस दॅन 1 असेल तर. बरोबर ना. आता मग कसं होणार बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन गॅससाठी CO आणि CH4 प्रेशर इकडे कमी असणार आहे, इकडे वाढणार आहे. ॲट लो प्रेशर चल का, ॲट लो प्रेशर कमी असताना CH4 अँड CO, ओके, ॲट लो प्रेशर CO अँड CH4 इज मोर कॉम्प्रेसिबल. ओके, मोर कॉम्प्रेसिबल होतात आणि दीज आर इझिली लिक्विफाईड. यांचं लिक्विफॅक्शन होऊ शकतं ना. ओके, लिक्विड स्टेटमध्ये जाऊ शकतात ते लक्षात घ्या. बघा
ॲट लो टेम्परेचर, टेम्परेचर कमी असताना CO आणि CH4 ना आपले CO अँड CH4 ओके ओके मोर कॉम्प्रेसिबल, लो प्रेशर आणि लो प्रेशर, प्रेशर कमी असताना CO अँड CH4 आर मोर कॉम्प्रेसिबल ओके, मोर कॉम्प्रेसिबल आहेत आणि ते आर इझिली लिक्विफाईड. लिक्विफाईड म्हणजे यांचं लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं लक्षात घ्या. ओके, जे गॅस आयडियल बिहेवियरपासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात, झेडची व्हॅल्यू लेस दॅन 1 येत असेल तर ते गॅस मोर कॉम्प्रेसिबल असतात आणि त्यांचं इझिली लिक्विफॅक्शन होत असतं, लिक्विड स्टेटमध्ये येत असतात. आणि दुसरा, जसं प्रेशर वाढणार तसे हेच CO आणि CH4 गॅस ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. सुरुवातीला निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. लो प्रेशर, प्रेशर इकडे कमी इकडे वाढणार आहे, प्रेशर कमी असताना ते निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. ओके, आणि त्यावेळी ते मोर कॉम्प्रेसिबल असतात आणि त्यांचं लिक्विफॅक्शन होऊ शकतं, लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. जसं प्रेशर वाढणार आहे तसं ते गॅस कसं दाखवणार, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ह्या Z=1च्या वरती चाला की पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणार. ओके, म्हणून आपण काय सांगणार, CO आणि CH4 साठी ॲट लो प्रेशर इट शोज निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, and these are more compressible and easily liquefied. At high pressure it shows positive deviation and do not compressible. ओके, आणि त्यानंतर H2 आणि AC हायड्रोजन आणि हेलियम गॅससाठी इथं कसं असणार आहे बघा, त्यांच्यामध्ये ह्यांचं बघा डेव्हिएशन कसं आहे, निगेटिव्ह झालं आहे का, स्लोप कसा आहे बघा, Z=1च्या वरतीच आहे ना, Z>1 आहे यांचा, हे पॉझिटिव्ह डेव्हिएशनच दाखवतात. पण ते ही गॅस डू नॉट बी कॉम्प्रेसिबल, ह्यांचं कॉम्प्रेशन होऊ शकत नाही लक्षात घ्या. कॅनॉट बी कॉम्प्रेसिबल अँड कॅनॉट बी लिक्विफाईड, ह्यांचं लिक्विफॅक्शन होऊ शकत नाही. हे गॅस किती आपण प्रेशर अप्लाय केलं तर ते मॉलिक्यूल जवळ येऊ शकत नाहीत आणि त्यांचं लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होऊ शकत नाही लक्षात. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर बघा दुसरे आपले H2 आणि AC हे जे गॅस आहेत चल का, ओके, डू नॉट कॉम्प्रेसिबल चल का, हे कॉम्प्रेसिबल नाहीत अँड कॅनॉट बी लिक्विफाईड. ओके, आणि ह्यांचं लिक्विफॅक्शन सुद्धा होऊ शकत नाही लक्षात घ्या, कॅनॉट बी लिक्विफाईड. ओके, लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही, हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतात. लक्षात का. आता मग मला सांगा, आयडियल बिहेवियर पासून जो गॅस डेव्हिएट होणार आहे, किती फॉल्यूम घेऊन तो डेव्हिएट होणार आहे ते आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेडनं काढतो लक्षात घ्या. ओके, फी रियल डिवाइड बाय फी आयडियल. ओके, तोच गॅस चल का इथं ग्राफ असताना हा CO आणि CH4चा ग्राफ इथं पण येणार आहे ना. ओके, इथं असताना काय ते प्रेशर असणार आहे की नाही. ओके, ह्या प्रेशरला तो CO आणि CH4 आयडियली बिहेव करणार आहे चल का. पण पॉझिटिव्ह डेव्हिएशन असताना फॉल्यूम किती वाढणार आहे, निगेटिव्ह डेव्हिएशनला फॉल्यूम किती कमी होणार आहे ते काढण्यासाठी आपण Z= फी रियल डिवाइड बाय फी आयडियल यूज करत असतो. तोच गॅस, सेम गॅस, ओके, सेम ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, ओके, सेम गॅस, ओके, सेम गॅस अँड व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सेम गॅस विच बिहेव्स आयडियली. चल का, त्याच गॅसचं व्हॉल्यूम आहे. ओके, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्युल्स इन रियल कंडिशन अँड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, ओके, सेम गॅस विच बिहेव ॲज आयडियली ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. की तोच गॅस एकदा रियल बिहेव करत असताना असणारं व्हॉल्यूम आणि एकदा आयडियल बिहेव करत असताना असणारं व्हॉल्यूम, ह्या दोघांच्यामधलं डिवायडेशन जे असणार रेशो असणार आहे तो आपला कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. त्याची व्हॅल्यू जर झेडपेक्षा 1पेक्षा जास्त येत असेल, फी रियल डिवाइड बाय फी आयडियलची व्हॅल्यू, तर तो पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतोय म्हणतो आपण. आणि ह्याची व्हॅल्यू झेडची आपली फी रियल डिवाइड बाय फी आयडियल ही जी व्हॅल्यू आहे ती आपली लेस दॅन 1 येत असेल तर तो गॅस निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. ज्यांचं निगेटिव्ह डेव्हिएशन असतं ते मोर कॉम्प्रेसिबल, इझी लिक्विफाईड. जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात ती डू नॉट कॉम्प्रेसिबल, कॅनॉट बी लिक्विफाईड. अंडरस्टँड, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर झालं. ओके, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का. ओके, थँक्यू.